या गुढी पाडव्याला आपण नक्कीच गुढी उभारली पाहिजे। अरे काही काही हिंदू लोक मला भेटतात आणि मला म्हणतात, महाराज औरंगजेबाने संभाजी राजांची हत्या केली आणि त्याचं प्रतीक म्हणून गुढी पाडवा चालू केला। अगदी चुकीचं बोलतायत ते। माझं तुम्हाला सांगणं असेल दादा, अरे औरंगजेबाला माहिती होतं की आता हिंदूंचं नवीन वर्ष येतं, हिंदूंचा पाडवा येतोय, म्हणून संभाजी राजाला आदल्या दिवशी त्याने मारलं। कारण आपल्या सणामध्ये माती कालवण्याचं कार्य औरंगजेबाला करायचं होतं। आणि अलीकडच्या काळात बरेच हिंदू लोक गुढी उभारत नाही, घरावरती भगवा ध्वज लावतात। माझं सांगणं असेल दादा, तुम्ही नक्कीच भगवा ध्वज लावा। अरे एक दिवस नाही, वर्षाचे 365 दिवस आपल्या घरावरती भगवा ध्वज असलाच पाहिजे। परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरावरती गुढी असली पाहिजे। त्याचं कारण असं आहे, अरे माझ्या छत्रपती शिवरायांनी, माझ्या धर्मवीर शंभूराजांनी जे बलिदान दिलं, 42 दिवस अनन्य यातना सहन केल्या, परंतु आपला हिंदू धर्म नाही सोडला का? तर हिंदू धर्माचे सण जिवंत राहिले पाहिजे। अरे हिंदू धर्म जिवंत राहिला पाहिजे। आणि जर आपण गुढी उभारणार नसतो तर नक्कीच औरंगजेबाने खेळलेली चाल यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। कारण औरंगजेबाला आपले सण संपवायचे होते, औरंगजेबाला आपला धर्म संपवायचा होता। अरे आपण गुढी उभा करून सांगायचं की छत्रपती संभाजीराजाची हत्या करून तू हिंदू संपवणं, हिंदू धर्म संपवणं कदापि शक्य नाही। कारण संभाजीराजे आमच्या हृदयामध्ये आजही जिवंत आहे। म्हणून येत्या गुढीपाडव्याला सर्वांनी नक्कीच गुढी उभा करा। गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी।